ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 8530 33 34 11। कोकणसाठी आर्थिक समृद्धी आणणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हणत आमदार नितेश राणेंनी कौतुक केलंय। कणकवलीतील पत्रकार परिषदेत काय म्हणाले नितेश राणे पाहूया। देवेंद्र फडणवीस साहेब अमृत काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प त्यांनी मांडला। अतिशय सकारात्मक आणि राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाणार, दूरदृष्टी असणाऱ्या अर्थमंत्र्यांनी मांडलेला आपला एक अर्थसंकल्प आहे। प्रत्येक घटकाला, समाजाला, वर्गाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा अर्थसंकल्प त्यांनी यावेळी मांडला। आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी आणणारा अर्थसंकल्प आहे। पायाभूत सुविधा, शेती विकास, रोजगार निर्मिती या सगळ्या दृष्टिकोनातून न्याय देणारा अर्थसंकल्प म्हणून आपण इथे पाहायला हवं। म्हणजे वर्धा ते सिंधुदुर्ग हा जो महामार्ग सुरू होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन आणि व्यापार, जसं समृद्धी हायवेमुळे असंख्य व्यापाराचे आणि पर्यटनाचे दालनं उघडी झालेली आहेत, तसंच वर्धा ते पात्रादेवी या रस्त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याला आणि कोकणाला फायदा होणार आहे। त्याचबरोबर रेवस्तू रेड्डी, अगोदरच्या सरकारने नुसत्या घोषणा केल्या, रेवस्तू रेड्डी आम्ही त्या अगोदरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नेहमी ते टेप रेकॉर्डर ऐकायचो, पण त्या बाबतीमध्ये एकही पैसा दिलेला नाही। पण आता हे आमचं सरकार आल्यानंतर रेवस्तू रेड्डी पर्यंत रस्ता लवकरात लवकर सुरू होणार आहे, एवढा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे। मच्छीमारांसाठी तर एक महत्त्वाचे निर्णय घेतले, म्हणजे पारंपरिक मच्छीमारांना 5 लाखाचा विमा, म्हणजे हा एवढा मोठा निर्णय आहे। आपल्या इकडे पारंपरिक मच्छीमारांची संख्या जास्त आहे आणि ते कुठलीही टेक्नॉलॉजी वापर न करता मच्छीमारी करतात, पारंपरिक पद्धतीने करतात, जीवाला नेहमी त्यांचा धोका असतो। पण आता त्यांना 5 लाखाचा विमा हा मिळणार आहे, त्यामुळे निश्चित पद्धतीने शासना माध्यमातून त्यांना आधार मिळणार आहे। 120 हॉर्स पॉवरची जी काही एक लिमिट होती, ती पण लिमिट आता सरकारने ओपन करून टाकली आहे, त्याचाही फायदा आपल्या मच्छीमारांना होणार आहे। केंद्र सरकारतून पहिले आपल्याला 6,000 भेटायचे, आता अजून 6,000 राज्य सरकार देणार आहे। लाडकी लेक योजना म्हणून एक चांगली योजना, म्हणजे आपल्या इथे का महत्त्वाची आहे, कारण आपल्या इकडे महिलांची लोकसंख्या जास्त आहे, जवळपास 5.5 लाख महिलांची लोकसंख्या आहे। आणि ह्या योजनेअंतर्गत मुलींना जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने विविध पद्धतीने त्यांना आर्थिक आधार राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। रस्त्यासाठी म्हणजे आमचे पालकमंत्री रवी चव्हाण साहेब
त्यांच्या खात्याला तर सर्वात जास्त निधीची तरतूद या या अर्थसंकल्पातून झालेली आहे. म्हणजे रस्त्यासाठी लागणारा जो पैसा आहे, जो निधी आहे, तो आता कुठेही कमी पडणार नाही. चव्हाण साहेबांची एक चांगली योजना, चांगली संकल्पना अशी की रेल्वे स्टेशनकडे जाणारे जे रस्ते आहेत आणि एकंदरीत त्या सगळ्या भागाचा एंट्री पॉइंटचा जो सुशोभीकरणाचा जो त्यांचा प्रकल्प आहे, त्याच्याही तरतूद या आपल्या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे. बस स्थानक जे आहे, एसटी बस डेपो, त्याचा विकास आणि त्याला निधी या बजेटमध्ये दिली गेलेली आहे. माझा स्वतःचा प्रयत्न असेल की कणकवली बस स्थान असेल, वैभववाडी असेल, देवगड असेल किंवा जिल्ह्याच्या उर्वरित जिथे जिथे बस स्थान मोडकळीत आलेले आहेत, जुने आहेत, त्यांना ह्या निमित्ताने पैसे उपलब्ध करून सुसज्ज पद्धतीने कसं उभारू शकतो यासाठी माझा स्वतःचा प्रयत्न असेल. काजू बोर्ड आणि बोंडू ह्याचा विकास करण्याचा योजना ह्या बजेटमध्ये आखलेली आहे. केंद्र स्थापन करण्याचा तरतूद या बजेटमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच काजूला योग्य पद्धतीने भाव भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणजे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून असंख्य महत्त्वाचे निर्णय ह्या बजेटमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे आता पूर्ण सगळं बोलत गेलो तर फार वेळ लागणार, पण एकंदरीत पूर्णच पद्धतीने सगळ्याच योजनांचा उपयोग, फायदा आपल्याला कोकणाच्या दृष्टिकोनातून करता येईल. एक छोटीशी माहिती मुद्दाहून आपल्याला देतो की आपल्या उपरुग्णालय कणकवली यासाठी डॉक्टरची कमतरता हा फार मोठा प्रश्न खूप आपल्या मीडियातल्या मित्रांनी तिथे बातम्याही चालवलेल्या. आपल्या उपरुग्णालय कणकवलीमध्ये आता जे नवीन डॉक्टर जे हजर झाले त्यांची नावं मी आपल्या समोर घेतोय. डॉक्टर सतीश सदाशिव पवार हे हजर झालेले आहेत. डॉक्टर प्रवीण प्रताप सिंग हे हजर झालेले आहेत. डॉक्टर निकिता दत्तात्रय मरेवाड या हजर झालेले आहेत. डॉक्टर मनीष कुमार अरुण मारे हे हजर झालेले आहेत. डॉक्टर निहारिका अरविंद बावंडकर ह्या हजर झालेल्या आहेत. वैभववाडीसाठी हिंदूराव धर्मे आणि डॉक्टर यज्ञेश देवीदास कदम हे 2 वैभववाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये हजर झालेले आहेत. ह्याच्याही पेक्षा जास्त लागणाऱ्या ज्या जागा आहेत त्याही येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरणार आहे. माझी वैयक्तिक पाठपुरावा त्याच्यावर सुरू आहे. एकंदरीत आपल्या सिंधुदुर्गामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण आहे. अधिकाऱ्यांच्या कामाची स्पीड वाढलेली आहे. जनतेला अपेक्षित काम की जे निर्णय जे जनतेला अपेक्षित आहेत ते घेण्याची ग्वाही आणि शब्द माझा स्वतःचा आहे. माझ्या मतदारसंघाच्या जनतेने गेली 8 वर्ष माझ्यावर विश्वास ठेवून कुठलीही अपेक्षा न करता आमदार म्हणून माझ्या मागे उभे राहिले. म्हणून आज जेव्हा सत्तेमधला आमदार म्हणून मी इथे बसलो असल्यामुळे आज जसं 2210 कोटी एवढे मी त्यांना 8 महिन्यामध्ये विविध हेडखाली उपलब्ध करून दिले, तसंच ह्याच्याही पुढचा जो प्रवास आहे, जिथे जिथे जनतेला जे जे अपेक्षा असेल त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द आणि विश्वास या निमित्ताने मी देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.